आणि या घडीची एक महत्त्वाची बातमी, सोनम वांगचुक यांनी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ज्या मागण्या ठेवल्या आहेत त्यांच्या मागण्यांना राज ठाकरेंनी पाठिंबा दर्शवलेला आहे। वांगचुक यांच्या मागण्यांमध्ये वावगं काहीच नाही असं राज ठाकरे म्हणालेत। मंत्र्याला हाकला, परीक्षा पारदर्शक घ्या, हीच तर मागणी आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणात मोदींनी लक्ष घालावं, भाजपला सध्या कोणी प्रश्न विचारू नये असा त्यांचा माज असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले। आंदोलनाकडे राजकीय नजरेतून बघणं लघुदृष्टीचं लक्षण असल्याचं ते म्हणालेत। नीटच्या घोळानं लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली असंही राज ठाकरे म्हणाले। भाजपने निष्पक्ष संस्था स्वतःच्या ताब्यात घेतल्या, निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जातात। वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भाजपला आस्था होती, भाजपला सोयीचा असेपर्यंतच माणूस प्रिय असतो, भाजपला सध्या कोणी प्रश्न विचारू नये अशी त्यांची भूमिका असल्याचंही राज ठाकरे म्हणाले। सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। त्यांच्या मागण्यांमध्ये वावगं गैर काहीही नाही। ज्या मंत्र्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं नुकसान झालं त्या मंत्र्याला हाकला आणि पारदर्शकपणे परीक्षा घ्या, याच मागण्या आहेत आणि त्यात काहीही वावगं नाही असं राज ठाकरे म्हणालेले आहेत। सोनम वांगचुक यांच्या उपोषणात मोदींनी लक्ष घातलं पाहिजे अशीही अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे। भाजपला सध्या कोणी प्रश्न विचारू नये असा माज असल्याचं देखील राज ठाकरे म्हणालेत। आंदोलनाकडे राजकीय नजरेतून बघणं लघुदृष्टीचं लक्षण असल्याचं देखील राज ठाकरे म्हणालेले आहेत। नीटच्या घोळानं लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली, भाजपनं निष्पक्ष संस्था स्वतःच्या ताब्यात घेतल्या, निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जातात। वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भाजपला आस्था होती, भाजपला सोयीचा असेपर्यंतच माणूस प्रिय असतो असंही राज ठाकरे म्हणाले।